अकोल्यातील एका व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून लाखो रुपये लुबाडणाऱ्या बंटी आणि बबली या जोडप्यास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने सापळा रचून जेरबंद केलाय। तर या जोडप्यांनी अनेकांना चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथे राहणाऱ्या नितेश प्रभाकर थोप व त्याची पत्नी सौलता नितेश थोप या बंटी बबलीने अकोल्यातील घनश्याम सोनी नामक व्यापाऱ्यास आपल्या जाळ्यात अडकवून त्यास ब्लॅकमेल करत 18,74,000 रुपये लुबाडल्याचे समोर आले असून या दोन्ही आरोपींना मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने सापळा रचून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुरणखेड नजीकच्या टोल नाक्यावर 1 लाख रुपये घेताना रंगेहात पकडले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सौलता नितेश थोप हिने अकोल्यातील व्यापारी घनश्याम सोनी यांना टॉवर चौक अकोला येथील स्टेट बँक ATM जवळ मला तुमच्याशी बोलायचं आहे असे बोलत फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला व त्यास वारंवार कॉल करून सांगितले की माझा पती मला चांगला वागवत नाही, मला तुमच्याशी बोलायला आवडते असे म्हणून आरोपी लताने फिर्यादी घनश्याम सोनी यांच्याशी जवळीक साधत घरी बोलावले असता आरोपीचा पतीने घरात दोघांना पाहून तू माझ्या पत्नीसोबत अश्लील चाळे करत होतास व त्याचे माझ्याजवळ व्हिडिओ व फोटो असून मी तुझ्या घरी व इतरत्र सोशल मीडियावर व्हायरल करून पुढची बदनामी करेल असे धमकी देत अकोल्याच्या प्रतिष्ठित व्यापारी घनश्याम सोनी यांना 18,74,000 रुपयांनी लुबाडले असले तर या घटनेवरून एवढं स्पष्ट होत आहे की बाईचा नाद नको रे बाबा, हे मात्र एवढंच खरं। फिर्यादीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस निरीक्षक चंदन मानखडे यांनी अपक्रमांक 270/25 अन्वये कलम 308 BNS नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। माझ्यासोबत त्यांनी थोडंसं फसवणूक केली होती आणि मला बोलून आणि माझ्यासोबत त्यांनी असं म्हटलं की भाई मला बोलायचं आहे, माझा नवरा चांगला नाही आहे, तो महाराज आहे असं बोलून मला त्यांनी बोलली ते ATM वर भेटली म्हणून। नंतर मी काही प्रतिसाद दिला नाही, तरी पण त्याचे फोन मेसेज यायला लागले तर मी रिप्लाय दिलं त्याला। नंतर त्यांनी मला त्या म्हणले की ठीक आहे माझा नवरा नाही आहे तर तुम्ही या आपण बोलू, असं मला बोलायचं आहे तुमच्यासोबत। तर मी गेलो तर त्या नवरानी आणि बायकोनी संगमत करून मला पकडलं आणि जबरदस्ती माझे फोटो काढून मला ब्लॅकमेलिंग चालू केलं की भाई मी तुम्हाला आता सोडणार नाही, तुम्हाला असं आहे तसं आहे, तुम्ही असं केलं, आमचा पत्नीचा ऋणभंग केलं। तर मी त्याला म्हटलं की बा मी काहीच नाही केलं, बघून घे तुझ्या पत्नीला। त्याने बोलवलं मला, मी नाही आलो स्वतः, तरी पण तो ऐकला नाही आणि त्याने पैशांची डिमांड चालू करून टाकली। रोज 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 पहिल्यांदा 3 लाख रुपये घेतले, नंतर त्याने पैशाचा वारंवार तोंड फोडू लागला। शेवटची मी थाकून हारून मी कंटाळून आत्महत्याची आता विचारच केला होता की आता मी संपलो, पण भगवाननी मला थोडीशी हिंमत दिली आणि लोकांनाही जागृती करायसाठी की बाई असं घाबरून काही हल तर होणार नाही आत्महत्या करून, म्हणून मी असं हिंमत करून पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दिली आणि त्यांना अटक केली। 18,74,000 रुपये। अच्छा, नेमकं तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जिथे कुठे बोलवलं, समजा घरी असेल किंवा इकडे येते, तर त्यावेळेला त्यांनी काही गुंगीचं औषध किंवा काही असं काही तेच समजलं नाही काही। त्यांनी तर मला माझ्या गळ्यात धाका टाकला आणि नंतर मला ते कुंकू लावला आणि त्यानंतर मी मला काय समजत नाही की त्यांनी मला काय केलं। कुठल्या गावाला नेलं होतं? त्याचं गाव खरब ढोरे।